तर मंडळी हे आपलं आज सामान असणार आहे. तर मंडळी आपली हमसफर रेडी टू राईड. बोला गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मंडळी सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी अनिकेत या मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं नव्याने स्वागत आहे. नव्याने अशासाठी ते म्हणजे बरेच महिने म्हणजे जवळपास 4 ते 5 महिने आपले व्हिडिओ येत नव्हते आणि भरपूर काही आपलं पूर्ण हे झालं आहे. तर आजपासून आपण जास्त करून म्हणजे रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचं आपण एक हे करणार आहे. सो आज आपण हा व्हिडिओ करतोय तो म्हणजे माझ्या गावाला म्हणजेच गुहागरमध्ये जाण्याचा. तर आणि आजचा प्रवास हा एस टीने किंवा रेल्वेने न करता आपला प्रवास आजचा हा आहे म्हणजे आपली हमसफर म्हणजेच आपल्या बाईकने स्कूटीने. तर प्रवास कसा होणार आहे काय होणार आहे ते तुम्हाला समजेलच पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपल्याला आपल्याबरोबर आपला भाऊ आहे म्हणजेच संकेत आहे. पहिल्यांदा माझी स्वतःची गाडी मी कोकणात घेऊन चाललो आहे आणि खूप मस्त ब्लॉग होणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर मंडळी हे आपलं आज सामान असणार आहे. बऱ्यापैकी सामान हे आई बाबा लवकर गावाला गेले म्हणजे काल परवाच गावाला गेले आणि बऱ्यापैकी सामान ते डेकोरेशनचं सामान सजावटीचं सामान जेवढं काय असेल ना ते सर्व सामान आई वडील गावाला घेऊन गेलेत पुढे. त्यामुळे आपल्याकडे आणि उरलेलं जे सामान आहे आता आपण हे आणतो आहे. तर चला मंडळी प्रवासाला सुरुवात करूया आपल्या लाडक्या बाप्पाचं नाव घेऊन. बोला गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी आपली हमसफर रेडी टू राईड. सगळं सामान तर झालं आहे. अजून संकेतचं सामान किती आहे ते माहिती नाही आहे पण आपलं पण एवढं सामान नाही आहे. फक्त ते स्पंच वगैरे गणपती डेकोरेशनसाठी आणि एक पिशवी आणि एक बॅग आहे एवढंच आपलं सामान आहे. तर मंडळी आपल्या आजच्या प्रवासाला करतो आहे आपण सुरुवात. बोला गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी आपली गाडीमध्ये पेट्रोल भरलं आहे आणि संकेतला पण आता घेऊन आलं घरातून. मंडळी प्रवासाला पुन्हा एकदा चालू करूया. बघूया कसं काय तुमचं आणि ते ट्रॅफिक तर भेटणारच आपल्याला मुंबई गोवा हायवेवरती. तर चला मंडळी पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया.
सिटीच्या बाहेर पडलो आता, पनवेल सिटीमधनं बाहेर पडलो आहे. खूप भारी वाटतं आहे, थंड वातावरण आहे. पावसामुळे ना भरपूर थंड वातावरण झालं आहे. थोडं काळोखामुळे तुम्हाला काय दिसणार नाही, पण थोडा उजेड झाल्यानंतर म्हणजे थोडी सकाळ पहाट झाल्यानंतर ना तुम्हाला ब्लॉग चालू होईल आपला. म्हणजे व्हिडिओचा आपण कॅप्टा हायवे जी आत्ताची कंडिशन काय आहे ती आपल्याला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. ट्रॅफिकचं अपडेट पण भेटणार आहे, कारण की आज 6 तारीख आहे आणि 6 तारीख आज 6 तारीख आहे. काल 5 तारीख होती. 5 तारखेला भरपूर गाड्या सुटल्यात, म्हणजे सगळ्याच शाखेमधून वगैरे सगळ्याच त्याच्यामधून सुटलेल्या आहेत आणि त्याचं ट्रॅफिक भरपूर झालं आहे. ते आपल्याला पुढे समजेल, कारण की इथे तर आता ट्रॅफिक दिसत नाही आहे, पण पुढे किती ट्रॅफिक लागेल ते आपल्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया. हेच होतं मुंबई गोवा महामार्गावरती ना ट्रॅफिक सुरुवात झाली. एवढा वेळ ट्रॅफिक नव्हतं, पण आता सुरुवात झाली. बऱ्याच गाड्या सुटतात ना, त्यामुळे ट्रॅफिक होतं. गणपतीच्या आदल्या दिवशी, जास्त करून गणपतीच्या आदल्या दिवशी 2 दिवस आधी ज्या गाड्या सुटतात त्यांचंच ट्रॅफिक एवढं होतं की सांगू शकत नाही. फक्त अजून ट्रॅफिक आहे. तर मंडळी बघताय तुम्ही, एका लाईनीत सगळ्या लाल गाड्या, म्हणजे लाल पऱ्या. तिकडे बघावं, तिकडे लाल परीच. भले तिथं आता रंगरूप बदललं असेल. वरचं पाणी खाली उतरणार एवढं. तो उतरला जातो. लागेल. तो टेम्पो आहे माझा. अडकायचं बावड्या. अजून काय वगैरे बरापैकी काढला आपण. पांडू उभे झाले
नाही एवढी चढलेली आणली गाडी. कुठपर्यंत ट्रॉफिक बोलला तुझा काय ट्रॉफिक कुठपर्यंत बोलला पनवेल गेला ना एवढा आता काय पाहिजे आता काय पनवेल काढतो पाहिजे दुसरं काल एवढं रिटर्न घरी जातोय आपण नाही बोललो रिटर्न घरी जातोय काय पाहिजे लाईनीमध्ये उभ्याच आहेत भरपूर गाडी आहे भरपूर ट्रॅफिक आहे आणि आपली कशी बाईक असल्यामुळे जेव्हा छोटी गाडी असल्यामुळे आपण पटापट निघून जातो त्यामुळे आपल्याला एवढा झळक बसत नाही येते पण बाकीचे जे आहेत आता किती वेळ ते गाडीमध्ये बसून असतील ते काही सांगता येत नाही असो आपला प्रवास आपण पुढे चालू ठेवूया बघूया किती वेळ अजून ट्रॅफिक भेटतं आहे आपल्याला आणि कुठपर्यंत भेटतं आहे ते कुठे आलं आपण आता हलू पण शकत नाही असं झालं आणि चिखल बघू शकतो चिखल किती आहे पाय पूर्ण माजले
आत्ताच ट्रॅफिकमध्ये होतो. जशी हळूहळू जे गाडी आपली पुढे जात होती तशी आपण काढत होतो. तशी आपण काढत होतो. पण 1.5 तास आम्हाला त्या ट्रॅफिकमध्ये लागला. नंतर त्या 1.5 तासामध्ये आता आपण कुठे असतो. स्वर्गाचा प्रवास नेहमी खडतरत असतो. सोपा असा स्वर्गाचा प्रवास होऊ शकत नाही. आता मस्तपैकी रोड भेटला आहे. तो जेवढा आपल्याला पुढे खेचता येते तेवढे आपण पुढे गाडी खेचतो आहे. पण स्पीड लिमिटमध्ये ठेवून, कारण की बहुतेक जण आता जाताना बघतोय ना, तर जास्तीत जास्त 110 120च्या स्पीडने चालत खूप भरपूर गाड्या ओव्हरटेक करतात. तर तेच की गाड्याने कुठल्या ओव्हरटेक करू नका जास्त करून. आणि जास्त करून त्यामध्ये बसेस ना भरपूर जण ओव्हरटेक करून चालले. चिपळूणकडे जाताना रस्त्यामध्ये एक निसर्गाचं सौंदर्य जे मला दिसलं ते एक तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. पाठीमागे बघू शकता. तर मंडळी आता आपण पोचलो कुडगिरीमध्ये. हे समोर खूप म्हणजे आता जो पाठीमागे पाऊस सुरू झाला होता तिथून जो सुरू झाला तो आम्हाला मार्गतामान्या घोगरमध्ये मार्गतामान्यापर्यंत आम्हाला पाऊस होता. आणि आत्ता थोडा पावसाने शांत घेतले तरी समोर दिसतंयच थोडं. समोर थोडा पाऊस आहेच. ठीक आहे. आणि ही आपली कुडगिरी. तर मंडळी आजच्या व्हिडिओपुरतं इथेच थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड बाय, टाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.